काल नवी दिल्ली येथे AI समिट पार पडली. 30 परत आपली AI समिट. त्या सभेमध्ये भारताचे पंतप्रधान भारताचं अस्तित्व जंतुनाशक व त्या ठिकाणी मानत असताना काँग्रेसचे खासदार राहुल गांधी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी आंदोलन केलं. हे आंदोलन देऊन असताना त्यांनी पूर्णतः देशाला लाजिरवाणी गोष्ट केली. भारताची संपूर्ण जगामध्ये नाते टिकवण्याचे काम राहुल गांधी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी करण्यात आलं. हा करत चालला तो विधानसभेच्या माध्यमातून माननीय खासदार श्री कंचीले साहेब, महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष श्री सुरती सरनाईक आणि दाऊदी पटे यांच्या आदेशाने संपूर्ण महाराष्ट्र राहुल गांधी आणि त्याच्या कार्यकर्त्यांच्या विरोधामध्ये या ठिकाणी आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये केलं जात आहे. राहुल गांधी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचा दरावर तेवढा निषेध या ठिकाणी कमीच आहे. पण अशा प्रकारची ही जी काय त्यांनी सभेमध्ये गोंधळ घातला हा संपूर्णतः भारताला आणि संपूर्ण देशाला सुद्धा असणार आहे. त्यामुळे आम्ही सर्व युवा सेना या ठिकाणी आंदोलन करत आहोत. काल कोणीतरी या ठिकाणी कर्जतमध्ये मोर्चा काढला, निषेध केला राहुल गांधींचा. अत्यंत लज्जास्पद गोष्ट त्यांनी त्या ठिकाणी केलेली. त्यांनी जर पार्श्वभूमी पाहिली असेल, त्या कॅमेऱ्यामध्ये त्यांनी शूटिंग केलं. त्यांच्या हातामध्ये मोबाईल आहे, हे जे संगणक वापरतात, कम्प्युटर वापरतात, हे काँग्रेसने आणलेले, राजीव गांधींनी या त्यामध्ये आणलेलं आहे. हे लोक विसरलेले आहेत. तर काँग्रेसचं टॅलेंटच्या बाबतीत कोणी सांगू नये की तुम्ही अशा पद्धतीनं जो काही आरोप या आमच्या राहुल गांधींना बदनाम करण्याचा प्रयत्न करताय, आरोप लावताय, याच्याने तुमचं नुकसान होणार आहे. जेवढा तुम्ही विरोध कराल तेवढे राहुल गांधी हे प्रसिद्ध होणार आहे, फेमस होणार आहे. आज जनगणनामध्ये जाल तुम्ही तर प्रचंड तरुणांमध्ये, महिलांमध्ये, वृद्ध लोकांमध्ये, सर्वच लोकांमध्ये राहुल गांधींची एक क्रेज निर्माण झालेली आहे, एक आवड निर्माण झालेली आहे. आणि राहुल गांधी हे कधी न संपणारं असं नेतृत्व आहे, कारण तो एक विचार आहे, संविधान रक्षण आहे, संविधान रक्षता आहे. त्याच्यामुळे त्याचा जो बदनाम करेल तो त्यांनी समजून जायचं की त्याचा काळ आता वाईट आलेला आहे. ज्या अर्थी एखाद्या नेत्याला बदनाम करण्याच्या दृष्टिकोनातून माणूस मैदानात उतरतो, या अर्थी समजून जायचं की तो पैसा आमचा खूप मोठा होत चाललेला आहे, म्हणून त्याला अशा पद्धतीने बदनाम केलं जातं. तुमची जी सूट आहे, नेत्याची मान अख्ख्या संपूर्ण जगामध्ये हलवली, ती झाकण्यासाठी तुम्ही राहुल गांधीचा निषेध करताय. ही बाब सर्वसामान्य लोकांना कळती आहे. आणि निश्चितच तुम्ही येत्या काळात बघाल की काँग्रेस ही प्रगतीपथावर आहे. अनेक लोकं सोडून गेलेली काँग्रेसमध्ये पुन्हा येत आहे. आणि याच्यापुढे तुम्हाला एक सर्वांना सांगू इच्छितो की अशा पद्धतीने राहुल गांधीचे अपमान आम्ही या देशामध्ये सहन करणार नाही. आणि असं केल्यास मग आम्हीसुद्धा साम दाम दंड भेदाने या देशामध्ये काही आमच्याकडून, कार्यकर्त्यांकडून काही चुकीच्या गोष्टी घडतील याची दक्षता सरकारने घ्यावी. आणि अशा त्या भाजप सरकारचे जे आंदोलक आहेत अशा लोकांना त्यांनी तुरंत थांबवावं. आणि या ठिकाणी आज मी पुन्हा एकदा या भाजप सरकारचा आणि शिंदे गटाचा या ठिकाणी निषेध करू.